पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट प्राध्यापक वामनराव माने सर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळ्याचे सोमवार दिनांक 31 रोजी ईश्वर वठार येथे भव्य आयोजन करण्यात आलं होतं। विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या शुभ हस्ते तर विधान परिषदेचे माजी आमदार व पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांत परिचारक, माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बबनदादा शिंदे, सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर, पांडुरंग कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन हरीश गायकवाड, उपसभापती राजूबापू गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप घाडगे, युवक नेते प्रणव परिचारक यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते वामनराव माने यांच्या जीवन कार्यावर आधारित पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आलं। या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगतातून ॲडव्होकेट प्राध्यापक वामनराव माने यांच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची प्रशंसा करताना शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य निश्चितपणे अनेकांना प्रेरणा देणारं ठरलं असल्याचं म्हटलंय। या सत्कार सोहळ्यात बोलताना पहा काय म्हणाले। नमस्कार। आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ सहकारी स्वर्गीय मोठ्या मालकांचे सहकारी, आपल्या पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय माने सर यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा आपण सत्कार केला। राज्याच्या वरिष्ठ सभागृहाचे सभापती, आमचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक आदरणीय शिंदे साहेब यांनी या ठिकाणी अण्णांना शुभेच्छा दिल्या। ते सांगोला तालुक्याचे आमदार सन्माननीय बाबासाहेब देशमुख साहेब, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे सत्कारमूर्ती आदरणीय अण्णा, दिनकर भाऊ, दिलीपाप्पा, प्रकाशराव पाटील, उपस्थित असलेले मार्केट कमिटीचे चेअरमन हरीशदादा, व्हाईस चेअरमन राजूबापू, लक्ष्मण तात्या, तानाजीराव, शालिवाहनजी, भैया, सर्व व्यासपीठावरील आमचे दादासाहेब तरंगे, एका बाजूला व्याही, दुसऱ्या बाजूला बबनदादांचे प्रतिनिधी असं समजतं। बबनदादा आता इथे येऊन शुभेच्छा देऊन गेले। उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जे रामाच्या मागे ज्या पद्धतीनं लक्ष्मण उभा राहत होतं तसं अण्णाच्या पाठीमागे असणारे वाचराव, उपस्थित सर्व माने कुटुंबीय, त्यांच्यावरती प्रेम करणारे विविध संस्थांचे पदाधिकारी, वडीलधारी मंडळी आणि तरुण सहकारी मित्रांनो, खरं म्हणजे वेळ बराच झालेला आहे आणि शिंदे साहेबांना पुढं अकलूजला कार्यक्रम आहे आणि आज ईदचा पण दिवस असल्यामुळं आपल्या सगळ्यांनाच
कुठं ना कुठं तरी आपल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याकरता जायचं असतं. त्यामुळे फार वेळ काय मी बोलणार नाही, परंतु एक विनंती बरं का, सत्कारसाठी स्टेजवर येऊ नका प्लीज. येऊ द्या चालू हे चालत राहते, सवय आम्हाला. त्यामुळं ज्यांनी मोठ्या मालकांबरोबर काम केलं, मोठ्या मालकांबरोबर तरी उशिरा केलं, तर तशी अण्णांच्या राजकारणाची सुरुवात माझ्या माहितीप्रमाणे 1978 सालापासून झाली असेल. पहिल्यांदा औदुंबर अण्णांबरोबर, त्यानंतर तात्यासाहेब डिंगरे, संदीपान थोरात खासदार, आणि 1985 पासून मग पुढं मोठ्या मालकांबरोबर काम करण्याची संधी अण्णांना मिळाली. मी आजपर्यंत समजत होतो की फक्त औदुंबर अण्णाच मोहोळवरनं आले, पण वामनराव माने सर हे सुद्धा अण्णा मोहोळवरनं आले. मला आता पुस्तक वाचल्यावर कळलं. पण त्यांचे वडील, त्यांचे आजोबा ह्या ठिकाणी आले आणि तेव्हापासून ते पंढरपूरवासी झाले. स्वतःच्या कर्तृत्वावरती त्यांनी या राजकारणामध्ये आज मान सन्मान हे सगळं मिळवलेलं आपण डोळ्यांनी बघितलेलं आहे. 1900 माझ्या माहितीप्रमाणे 97च्या आसपास, 95च्या आसपास पहिल्यांदा पंचायत समितीवरती निवडून आले आणि त्यानंतर मग 2002ला मतदारसंघ राहिला नाही. हा मतदारसंघ ओपन झाला, कुठं द्यायचा म्हणून मालकाने सांगितले की तुम्ही करोळ्यात उभा राहा. आणि मग करोळ, कानापुरी, उमरं, नांदुरे, आवे, पटकुरुली ह्या मतदारसंघात अण्णाला उभं केलं. पण मोठ्या मालकांवरती असलेली प्रेम, निष्ठा त्या भागातल्या लोकांची, त्यांनी कुठलीही खळखळ न करता अण्णांना प्रचंड मताने विजयी केलं. 3000 मतांनी पंचायत समितीत. आणि त्यानंतर जेव्हा मार्केट कमिटी पंचायत समितीमध्ये सभापती पदाची संधी आली, त्यावेळेस सगळे नेते मंडळी होती, भाऊ होते, रामभाऊ होते, आणि या सगळ्यांनी मग सांगितले एक मुखाने की आता आपण माने सरांना सभापती करूया. तर त्यांचं एका बाजूला वक्तृत्व होतं, एका बाजूला एक व्हिजन होती, काम करण्याची दृष्टी होती, आणि त्यामुळं मग पहिल्यांदा त्यांना 2.5 वर्षाची संधी मिळाली. आणि दुसऱ्यांदा पुन्हा 2.5 वर्ष निघाल्यानंतर जागा ओपन निघाली. ओपन निघाल्यावरती सुद्धा सगळ्यांचा आग्रह पडला की ठीक आहे, ओपन जागा आहे तरी माने सरांना संधी द्या. तर म्हणजे आजच्या या सगळ्या राजकीय वातावरणामध्ये हे सगळं जेव्हा आपण राजकारण, जातीचं याचं बघतो, त्यावेळेस ओपन जागेवरती सुद्धा एखाद्या ओपन नसलेल्या व्यक्तीला काम करण्याची संधी मोठ्या मालकाने आणि त्या सगळ्याच सहकार्याने त्यावेळेस जातपात न बघता तर म्हणता आलं असतं की ओपन आहे, ओपनला उभा करा, त्यांना दिली. आणि सरच्या विरोधामध्ये अर्ज कोणी भरला तर आमच्या खर्डीच्याच माणसाने भरला. होय सर, ओपनवर. पण एकदा दिलेला शब्द त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विचार न करता, म्हणजे काय परिणाम होतील, चांगले होतील, वाईट होतील, पण त्याला त्या ठिकाणी काम करायची संधी पुन्हा एकदा दिली. तेव्हा मी सुद्धा राजकारणामध्ये होतो, बघत होतो. मोठे मालक आमदार होते आणि आम्ही सर बसून सगळ्या योजना करायचो. तुम्हाला आठवते की आपण सगळ्या पंढरपूरचा दौरा केला, अभियान काढलं, सगळ्याच्या गावागावात जाऊन सगळे आराखडे तयार केले. पण ते सगळे आराखडे अगदी विजेच्या ट्रान्सफॉर्मर पासून ते सगळे आराखडे अण्णा सभापती असताना किंवा त्या पुढच्या काळामध्ये आपण पूर्ण केले. मला आठवते 2004 साली दुष्काळ पडला. दुष्काळामध्ये संधी आली रोजगार हमीची. तिथे गंगाबाबा आमचे बसले. आम्ही अण्णांनी प्लॅन केला आणि या तालुक्यामध्ये नॉन प्लॅन असणारे रस्ते जे कुठल्याही नकाशावरती नव्हते असे 450 ते 500 किलोमीटरचे रस्ते शिंदे साहेब रोजगार हमीच्या माध्यमातून पूर्ण केले.
आणि जो 500 किलोमीटरच्या रस्त्याला त्या ठिकाणी सुस्थितीमध्ये आणलं आणि पुढच्या कालखंडामध्ये जेव्हा मला आमदारकीची संधी मिळाली तेव्हा ते सगळे रस्ते विहार म्हणून आपण कन्वर्ट केले. त्यामुळं काम करायचं असेल, एखाद्या माणसाला संधी मिळाली तर संधीचं सोनं कसं करावं त्या अण्णांकडून शिकलं पाहिजे. त्यामुळे अण्णांनी आयुष्यामध्ये त्यांना राजकारणात संधी मिळाली, शिक्षण क्षेत्रामध्ये संधी मिळाली, शिक्षण संस्था काढण्याकरता मोठ्या मालकांकडे गेल्यानंतर मला सुभाष माने सांगतील की जायचे एसटीचं भाडं सुद्धा मालक द्यायचे आणि हातामध्ये शाळेची ऑर्डर. बरोबर आहे ना? म्हणजे इतकं मालकांनी प्रेम केलं आणि त्यामुळं तसे अण्णा नशिबवान आहेत. मालकांचा आशीर्वाद त्यांना मिळाला, मिळालेल्या संधीचं सोनंही त्यांनी केलं. पण निश्चितपणे मला एक सांगायला आनंद होतो की जेव्हा अण्णा सभापती झाले तेव्हा त्यांनी शाळेचे शिक्षक, प्राचार्य, उपप्राचार्य होते, त्यांनी 5 वर्ष रजा काढली. तर आजकाल आम्ही बघतो की पदार्पण करतात, शिक्षक असतात तर शाळेत सही करायची आणि पुन्हा इतर राजकारण करायचं. पण अण्णा म्हणले की मी त्या पदाला न्याय देऊ शकणार नाही, म्हणून त्यांनी शाळेच्या प्राचार्यांना सांगून 5 वर्ष रजा काढली. सभापती झाले, प्राचार्य झाले, पुढे प्राचार्याचं काम सुद्धा त्यांनी इमानी इतबारे प्रामाणिकपणे केलं. प्राचार्यानंतर रिटायर झाल्यानंतर पुन्हा अण्णा LLB झाले, वकील झाले 61-62 वर्षी. म्हणजे ही शिकण्याची आस त्यांच्या उर्मी त्यांच्या मनामध्ये पहिल्यापासून होती आणि 65व्या वर्षी अण्णा काळा कोट घालून कोर्टात गेले. म्हणजे अशा पद्धतीनं आयुष्यामध्ये जे जे करता येईल, जिथं जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी त्या संधीचं सोनं करायचं. कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता जे आलेलं कर्म आहे ते कर्म पूर्ण करण्याचं काम अण्णांनी आयुष्यात केलं. कृतार्थ जीवन ते जगले. आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात. कोविडच्या कालखंडामध्ये त्यांनाही अनेक धक्क्यातून जावं लागलं, पण तरी सुद्धा काम करण्याची त्यांची उर्मी काय त्यांना बसू देत नाही. पण सुभाषरावांनी आज त्यांना सक्तीनं रिटायर केलेलं दिसतंय. अमृत महोत्सवी सोहळा करून तुम्हाला अण्णा त्यांनी सांगितलं आता थांबा. होय, म्हणजे जे अजितदादाला जी जमलं नाही ते सुभाषरावाला जमलं. असं मला नाही, मला तानाजीन भैया म्हणले बरं, मी कशाला काय म्हणतो. गमतीचा भाग सोडूया, परंतु सुभाषरावांनी आपल्या थोरले बंधू असले तरी त्यांनी वडिला समान त्या ठिकाणी सुभाषरावांना सगळ्या कुटुंबाला घडवलेला. सगळं माने कुटुंबीय पुढे आणण्याचं काम अण्णांनी केलेलं. नुसतं मानेच नाही तर ईश्वर वटार परिसरामधली जेवढी कुटुंब आहे तर प्रत्येक कुटुंबातली एक तरी व्यक्ती कुठतरी नोकरीला लावली पाहिजे आणि त्या कुटुंबाचा, त्या प्रपंच, त्या माणसाचा उभा करण्याचं काम अण्णांनी केलेलं. आणि मग या सगळ्या कृतज्ञतेच्या भावनेपोटी आजचा हा अण्णा सत्कार सोहळा आहे. तुम्हाला रिटायर करण्याकरता सत्कार सोहळा नाही आहे. तेव्हा जे तुम्ही आयुष्यामध्ये पेरलेलं आहे ते चांगलं पेरलंय ते निश्चितपणे चांगलं उगवणार आहे. हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही अनेक लोकांचे संसार फुलवले, अनेकांना आयुष्यामध्ये घडवलं. अनेक लोक आज उच्च पदावरती गेले विद्यार्थी म्हणून तुम्ही त्यांना घडवलं. त्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. तेव्हा पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला अधिक चांगलं आरोग्य, निरामय असं आयुष्य मिळावं हीच या निमित्तानं रुक्मिणी पांडुरंगांनी प्रार्थना करतो. आणि एका साध्या पत्रावरती शिंदे साहेबांनी आमंत्रण स्वीकारलं. तर म्हणजे शिंदे साहेब या भागात फार येत नाहीत, त्यांचं नगर करमाळ्यापुरतं मर्यादित राहतील. पण खास अण्णांचा सत्कार घेतला म्हटल्यावर त्यांनी आज सोलापूर जिल्ह्यात कार्यक्रम घेतला आणि त्यासाठी आज या ठिकाणी आले. तो आपल्या सगळ्यांच्या वतीनं, व्यक्तिशः आमच्या वतीनं मी शिंदे साहेबांना धन्यवाद देतो आणि त्यांनी असेच आशीर्वाद त्या सगळ्या सहकार्यावरती ठेवावेत एवढीच या निमित्तानं प्रार्थना करतो. पुन्हा एकदा अण्णांना दीर्घायुष्य चिंतून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.